पेढे घ्या, हे घ्या पेढे घ्या, घ्या ना पेढे घ्या, पेढे घ्या, पेढे घ्या, पेढे घ्या. विकास लवांडे पेढे घ्या, तुम्ही पण पेढे घ्या. कशासाठी बाबांनो? पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा विजय झाला. ती ममता बानो, तिचा पराभव झाला. हिंदू द्वेष्टी, मुसलमान दार्जिणी, हिंदूवर अत्याचार करणारी, हिंदूचे सण बंद करणारी ममता बानो हरली. उदंड झाले पाणी, स्नान संध्या करावया, बुडाला औरंग्या पापी. तशा तऱ्हेने बुडाली ममता बानो. आता तुम्हाला विकास लवांडे समजलं का? घुसखोर काय करू शकतात ते समजलं का? घुसखोर काय करू शकतात? बांगलादेशच्या घुसखोरांना आता हाकलून लावलं जाईल. बंगालमध्ये हिंदू राष्ट्रवाद येईल आणि हिंदूंच्या सणावर आणि समारंभावर काही बाद येणार नाही, कोणी दगडफेक करू शकणार नाही आहे. लोक देव, देश आणि धर्म याच्याविषयी जागृत राहा. मुळे देवभक्त बनू नका, तर देशाविषयी जागृती ठेवा, धर्माविषयी जागृती ठेवा. विकास लवांडे, आता तुम्हाला समजलं का की घुसखोर काय करू शकतात ते? पुरोगामी कोण आणि प्रतिगामी कोण हे तुम्हाला कळलं का? पुरोगामी तेच वाऱ्याची दिशा जे ओळखतात आणि त्याप्रमाणे चालतात, तेच पुरोगामी. आणि वाऱ्याची दिशा न ओळखता मागे राहतात, त्यांना प्रतिगामी म्हणतात. आम्ही पुरोगामीच आहोत तुमच्या भाषेने. त्या तिकडे तामिळनाडूमध्ये तो स्टालिन आणि त्याचा विजयनिधी मुलगा उपमुख्यमंत्री, ज्यांनी सनातन धर्माविषयी मलेरिया, डेंगू असं म्हटलेलं होतं, आता त्यांची काय दशा झाली आहे बघा ना, जरा बघा काय दशा झालेली आहे. त्या ठिकाणी देखील तामिळ बांधवांनी देव, देश आणि धर्म जाणला, वाऱ्याची दिशा ओळखली आणि सनातनी लोकांचा, सनातन हिंदू धर्माचा विरोध करणाऱ्या लोकांना पालापाचोळ्यासारखं उडवून दिलेलं आहे. पेढे खा, आनंदाने नाचा, बुळी भक्ती करण्यापेक्षा जागृत भक्ती करा. तुम्ही नुसती भक्ती करत राहाल आणि देशाविषयी, धर्माविषयी जागृत जर राहणार नसाल, तर हे जिहादी मनोवृत्तीची माणसं त्यांची संख्या वाढवतील आणि एक दिवस आम्ही मरू आणि विकास लवांडे तुम्हीही मरून जाल. ते कोणाला सोडणार नाही. ते कोण प्रतिगामी आहे आणि पुरोगामी आहे हे काय बघत नाहीत. ते सगळ्यांना काय करणार? मुसलमान बनवणार. तेव्हा सगळ्याच जणांनी देव आणि देश आणि धर्माविषयी जागृत राहावं. आणि भाजपची जी संपूर्ण देशामध्ये शक्ती वाढते आहे आणि तथाकथित सेक्युलरवादी जिहादी मनोवृत्तीचे
मुस्लिम धार्जिण लोकांचा पराभव होतोय, याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी अशाच तऱ्हेने जागृत राहावं. देवाची भक्ती आपण अवश्य करणार आहोत. वर्षभर आपण देवाचीच भक्ती करायची, पण निवडणुकीच्या वेळेला जो हिंदू हितों की बात करेगा वही भारत पे राज करेगा, हीच गोष्ट लक्षात ठेवा. जर याला तुम्ही धर्मांधपणा म्हणत असाल तर आम्ही शेकडो वेळेला धर्मांध बनू. हिंदू धर्माचं अभिमान करणं ही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे. संपूर्ण जगामध्ये एकमेव देश हिंदुस्थान म्हणजे आपला भारत आहे. आणि इथेही जर जिहादी मनोवृत्तीने हातपाय पसरवले आणि भूमी माफिया, भूमी जिहाद, लव जिहाद, लँड जिहाद अशा तऱ्हेने गोष्टी करून आपल्यावरच जर कडी करण्याचा प्रयत्न केला तर हिंदूंनी जागृतच व्हायला पाहिजे. आपले संप्रदाय, आपल्या जाती, आपले छोटे गट, आपले मतभेद हे सगळे आम्ही विसरले पाहिजेत आणि केवळ राजकीय दृष्टीने आम्ही एक हिंदू आहोत अशा तऱ्हेने निवडणुकीच्या वेळेला एकत्र आलं पाहिजे. तुमचे संप्रदाय, तुमची धार्मिक श्रद्धा तुमच्या जागी ठेवा, पण निवडणुकीच्या वेळेला आपण सगळ्या जणांनी हिंदू म्हणून एकत्र यायला पाहिजे. रामकृष्ण हरी. सगळ्यांचं घ्या ना. पेढे घ्या, पेढे घ्या. दिले का नाही? खाऊ नाही झाले का? घ्या घ्या, पेढे घ्या, पेढे घ्या, पेढे घ्या, पेढे घ्या.